हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, याच्या अगोदर मी 3 व्हिडिओ अपलोड केलेले फ्री शिवण क्लासचे, तर ते तुम्ही नक्की बघा। तेव्हाच तुम्हाला हा व्हिडिओ पण कळेल की ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आणि त्यानंतर ती कशी पेपर कटिंग त्याचं कसं कट करायचं आणि ते पेपर कटिंग अस्तरवर ठेवून कसं आपण अस्तर किंवा साधं ब्लाऊज जे असतं बिना अस्तरचं ते कसं कटिंग करायचं। मी याचे असे टप्प्याटप्प्यामध्ये 3 व्हिडिओ बनवले आहेत। तर आजचा आपला फ्री शिवण क्लासचा हा आपला 4था दिवस आहे। तर मी आजच्या ह्या फ्रीच्या शिवण क्लासमध्ये तुम्हाला सांगणार आहे की जो आपला फ्रंट पार्ट असतो, मोंढा, कटोरी आणि आपली ब्रेशर पट्टी किंवा योक पट्टी आणि काच आणि म्हणजे हुक लूकची पट्टी कशी लावायची, तर आजच्या या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया की आपण हे अस्तर जे ब्लाऊज आहे ते कसं व्यवस्थित स्टिच करायचं आहे ते आपण बघणार आहोत। अगोदर आपल्याला सगळे पार्ट्स घेऊन घ्यायचे जे आपण कटिंग केले ते, आणि जे एक्स्ट्राचं कतरण आहे ते सुद्धा आपल्याला पूर्ण ब्लाऊज शिवेपर्यंत सोबत ठेवायचे। त्यानंतर चॉक, सीझर म्हणजेच कैची आणि इंची टेप हे आपल्याला सगळं आपल्याजवळ अवेलेबल पाहिजे, कारण की जेव्हा आपण स्टिचिंग करायला बसतो तर आपल्याला त्रास नको की आपण परत उठून या गोष्टी घ्यायच्या, त्याच्यामध्ये आपला टाईमपास हा खूप होत असतो। तर मी अगोदर मला जे 3 पार्ट्स लागणार आहेत ते अगोदर मी माझ्या 3 पार्ट्स हे माझ्याजवळ ठेवणार आहे आणि बाकीचं जे पाठीचा भाग आणि जी बाई आहे ती फोल्ड करून ठेवून देईल, कारण की त्याची आपल्याला सध्या काही गरज नाही। तरी अगोदर मी अस्तर जे आहे ते एकमेकांना अटॅच करून घेणार आहे। अगोदर आपण मोंढ्याचं जे अस्तर आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे। तर मोंढ्याचं जे आपण आता घेतलेले दोघी पार्ट्स 4 पार्ट्स येते मोंढ्याचे, 2 अस्तरचे, 2 ब्लाऊज पीसचे, तर व्यवस्थित सरळ उलटं पाहायचं आहे आणि त्याच्यावर अगोदर आपल्याला उलट्या साईडने आपल्याला अस्तर ठेवायचं आहे। सरळ बाजू खाली राहील, उलट्या बाजूवर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि चारही बाजूंनी आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित काठाने शिलाई द्या, अगदी फिनिशिंगने, घाई न करता। आपण हे अस्तरचं ब्लाऊज शिवत आहोत, घाई न करता तुम्ही अगदी व्यवस्थित अशी आपल्याला फिनिशिंगने शिलाई द्यायची। आता हे पहा, तुम्ही जर फर्स्ट टाईम शिवत असणार अस्तरचं ब्लाऊज तर काय करायचं आहे, जी पेपर पिन असते तिचा मी पहिल्यांदा पण उल्लेख केलेला आहे, ती पेपर पिन घ्यायची आणि अस्तरला आणि ब्लाऊज पीसला दोघींना त्या पेपर पिनने जॉईंट करून घ्यायचं आहे, मगच तुम्ही ही शिलाई द्यायची आहे। जेणेकरून काय होईल, तुम्हाला जी शिलाई द्यायचं आहे ते तुम्हाला अगदी सोपं जाणार आहे। तर दोघी मी जे मोंढे होते त्यांना मी अस्तर जॉईंट करून घेतले। आता त्यानंतर आपली जी कटोरी आहे, कटोरीला सुद्धा त्याच पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंगने आपल्याला काठाखाटाने शिलाई द्यायची। आता ही शिलाई आहे जी मोठी शिलाई द्यायची, लहान द्यायची नाही आहे। आणि त्यानंतर ह्या शिलाई दिल्या गेल्यानंतर हे दोन्ही पार्ट्स आता आपले तयार झाले, म्हणजे कटोरी आणि मोंढा, हे असे आपले टोटल 4 पार्ट्स आहेत, 2 मोंढे 2 कटोरी। तर त्यानंतर जो एक्स्ट्राचं जे बघा आपण एक्स्ट्रा कटिंग केलेलं होतं ब्लाऊज पीस, बरोबर आहे ना, तर ते एक्स्ट्राचं जे येतं या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, अगदी फिनिशिंगने दिसत आहे, कुठेही झोळ पडलेला नाही आहे, काहीच नाही, गोळ नाही आहे, चुनी नाही आहे। इतक्या हळूवार आणि असं व्यवस्थित आपल्याला स्टिच करायचं आहे की जेणेकरून जे आपण डोळ्यांना पाहताच आपल्याला फिनिशिंग वाटली पाहिजे। कटिंग करताना पण आपण व्यवस्थित अशी कटिंग करायची, कैची एकसारखी चालवायची, कुठेही तिला अशी अटकू द्यायची नाही। एकसारखी चालवली का म्हणजे जी फिनिशिंगने जी आपली कटिंग होते त्याच्याने सुद्धा आपल्या ब्लाऊजचं लूक हे ठरलेलं असतं, म्हणून जेव्हा पण आपण कटिंग करतो ती अगदी फिनिशिंगने झालेली पाहिजे। आता कितीही केलं कस्टमरचं, तुम्हाला म्हटलं होती कस्टमरचं ब्लाऊज हे फिनिशिंगने जर असलं तर कस्टमर नवीन फिरून तुमच्याजवळ नक्की ब्लाऊज टाकणार आहे। फिनिशिंग आणि फिटिंग या 2 गोष्टी अगदी आवश्यक असतात। तर या पद्धतीने आपल्याला एक्स्ट्रा पार्ट सर्व कटिंग करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं कटिंग झाल्यानंतर आपल्याला कटोरी घ्यायची आहे। कटोरीला टक्स पॉईंट मी कसं देणार आहे तो ना व्यवस्थित बघा। तर कटोरीला टक्स पॉईंट देताना काही गोष्टींचं लक्ष ठेवायचं की इंची टेपनेच कधीही कितीही तुम्हाला घाई असली, तुम्ही नेहमी जरी शिवत असले तरी पण तुम्हाला इंची टेपने आपल्याला टक्स पॉईंट हा तयार करायचा असतो, जेणेकरून आपली कटोरी कधीही चपटी होणार नाही। कितीही घाई असो तुम्हाला याच पद्धतीने टक्स हा करायचा आहे। तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला जी आपली कटोरी ती फोल्ड करायची, जो आपण मधला सेंटर काढलेला होता तो बरोबर फोल्ड करायचा आहे। त्या फोल्डपासून आपल्याला 1.5 इंच मार्किंग करायचे। बघा मी कटोरीवर तुम्हाला लिहून दाखवते 1 and 5।
म्हणजेच 1.5 इंच करायचे आणि सरळ उभा टक्स हा आपला 2.5 इंचाचा असतो. त्यानंतर मी हा बरोबर त्रिकोण असा तयार करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता याच पद्धतीने आपल्याला टक्स हा तयार करून घ्यायचा आहे. 1.5 इंच आडवा आणि उभा हा 2.5 इंचाचा. बरोबर त्याच पद्धतीने दुसऱ्या कटोरीचा पण आपण टक्स हा या पद्धतीने तयार करून घेणार आहोत आणि दोघींना पण आपण स्टिचिंग करणार आहोत. आता हे टक्सचं आपण जेव्हा स्टिच करू, शिलाई देऊ, तेव्हा ही शिलाई लहान करून घ्यायची, म्हणजेच बारीक शिलाई करून घ्यायची आणि स्टार्टिंगला आणि एंडिंगला डबल शिलाई करायची, म्हणजे जेणेकरून जर आपले कटोरी ती उसळत नाही. अशा व्यवस्थित फिनिशिंगने आपल्याला हे पॅक करून घ्यायचे. तर या पद्धतीने आपल्या दोन्ही कटोऱ्या आपल्या तयार होऊन जाणार आहेत आणि त्यांना अप्रतिम असा टक्स हा आपला व्यवस्थित असा तयार होणार. टोकसुद्धा त्याला व्यवस्थित येणार आहे. तर बघू शकता किती छान अशी कटोरीचा हा पफ आपला तयार झालेला आहे. टक्स किती छान तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने तुम्हालासुद्धा टक्स हा द्यायचा आहे. टक्स हा नेहमी तुम्ही मोजूनच द्या इंची टेपने. घाई गडबड न करता टक्स जितका तुम्ही छान सुंदर देणार तेवढी कटोरी तुमची छान दिसेल, तिरकस जाणार नाही, सरळच बरोबर शोल्डरच्या याला आपला टक्स हा तयार होतो. तर याच पद्धतीने आता बघा झालेली आपली कटोरी, दोघी कटोरी तयार झालेली. त्यानंतर आपण हा मोंडा घेतलेला आहे. मोंडासुद्धा आपल्याला व्यवस्थित असा अटॅच करून घ्यायचा आहे. तुम्हाला दिसत असेल कटोरी जास्त झालेली असेल तर कटोरी जास्तच झालेली पाहिजे, अर्धा ते पाऊण इंच जास्त पाहिजे. स्टिचिंग करताना बरोबर आपल्याला व्यवस्थित मार्जिन घेऊनच आपल्याला स्टिचिंग करायची. बघा तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं आहे मी कशा पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे. तर या पद्धतीने एवढंच मार्जिन ठेवून आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे आणि खाली थोडंसं कटोरी उरली तरी चालते. अर्धा इंचापेक्षा जास्त वाढलेली नको पाहिजे. बरोबर अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा तरी झाली कटोरी खालच्या मोंड्याला तरी चालेल, पण मोंडा हा कमी नको पडला पाहिजे. कटोरी आपल्याला कट करता येईल पण मोंडा आपल्याला कट करता येणार नाही. फिनिशिंगने धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे. आता बघू शकता खाली फक्त म्हणजे पाऊण इंचच माझी कटोरी जास्त झालेली, तर मी तिला बरोबर अशी एक सरळ टीप टाकून घेणार आहे तिथून काठाकाठाने, जास्त पण नाही, आणि बरोबर तिला असा खालून गोल आकार कर्व आकार आलेला आहे. बघू शकता तुम्ही बिलकुल स्ट्रेट पण नाही, कर्व आकार आहे. ओढल्यावरच तो स्ट्रेट दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला आता ब्रेशर पट्टी लावून घ्यायची. ब्रेशर पट्टी पण सरळ उलटी पाहून घ्यायची, सरळ ठेवायची, मग तिला अशी उलटवून बरोबर खाली अस्तर ठेवून आपल्याला तिला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता ही स्टिचिंग करताना लक्ष ठेवायचं की आपली खालचं अस्तरची ब्रेशर पट्टी, मधला कटोरीचा मोंड्याचा भाग आणि वरची ब्रेशर पट्टी हे तिन्ही एकसारखे लाईनीत आले पाहिजे, त्यांच्यावर स्टिच झालं पाहिजे. आता बघू शकता मी आता हे पूर्णपणे पॅक केलेलं आहे. आता त्याला कवर शिलाई कशी देते ते सुद्धा तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर आपण या पद्धतीने त्याला कवर शिलाई द्यायची आहे. तरी पूर्ण कवर शिलाई दिल्यानंतर आपल्याला हे उलटवून घ्यायचं आहे, म्हणजे सरळ करून घ्यायचं आहे. नंतरून आपण ब्लाऊजला प्रेस करणारच आहोत. तर बघू शकता मी दाबटीप टाकून घेणार आहे वरच्या साईडने, कटोरीच्या साईडने आणि कमरेच्या साईडने सुद्धा आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची, म्हणजे जेणेकरून जे आपलं ब्लाऊजला फिनिशिंग येणार आहे ते अगदी छान असं आपलं फिनिशिंग तयार होणार आहे. एक्स्ट्राचं जितकं पण आहे मी ते सगळं कट करून घेते. बघू शकता किती फिनिशिंगने आपलं हा पार्ट तयार झालेला आहे. दुसरासुद्धा याच पद्धतीने मी तयार करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्टसुद्धा तयार करायचा आहे. तर बघू शकता खूप छान असा आपला हा पूर्ण ब्लाऊज हा सुंदर तयार होणार आहे. याचे जे दुसरे पार्ट आहे मी टप्प्याटप्प्याने टाकणार आहे, त्याचासुद्धा व्हिडिओ बॅक साईडचा पण आणि बाहीचा पण. बाही आपली लांब आहे. या पहिल्याच भागामध्ये तुम्हाला म्हणजे पहिल्यांदाच तुम्हाला मी पूर्ण फुल बाहीचा तुम्हाला हा व्हिडिओ टाकलेला आहे. तर नक्की आवर्जून पहा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला नक्की कळतील. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि तुम्ही कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर मलासुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेले आहेत. तर या पद्धतीने आपले दोघी पार्ट्स असे तयार झालेत. त्यानंतर हुक लूकच्या पट्ट्या लावून घ्यायच्या. हुक लूकच्या पट्ट्या मी दोन्ही अस्तरच्या लावणार आहे, कारण की मी तुम्हाला म्हटली होती की मी
जी आपण आळाची पट्टी करणार आहोत तर ती मी ब्लाऊजची लावणार आहे, पण मी ती लावणार नाही आहे कारण की आपल्याला त्याला व्यवस्थित असं फिनिशिंग द्यायचं आहे. तर हुकची पट्टी अगोदर मी फिनिशिंगने लावून घेणार आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की कशा पद्धतीने मी लावलेली आहे. त्याच पद्धतीने मी आळपट्टीसुद्धा अस्तरचीच लावणार आहे, ती नंतरून झाकली जाणार आहे. तर व्यवस्थित असं दाब टीप वगैरे देऊन फिनिशिंगने ही पट्टी तयार झाली आहे. त्यानंतर आळपट्टीसुद्धा तयार झालेली, आळपट्टीसुद्धा तयार होऊन जाणार आहे आपली याच पद्धतीने. तर मैत्रिणींनो बघा, अगदी फिनिशिंगने तयार झालेले आळपट्टीसुद्धा त्याच पद्धतीने फिनिशिंगने मी लावून घेणार आहे. आता आपलं जे कतरांचं अस्तर होतं त्याच्यातनंच मी आळपट्टी वगैरे लावून घेतलेली तुम्ही पाहू शकता. तर याच पद्धतीने हे दोघी पार्ट तयार झाल्यानंतर गळाचे मार्किंग आहे, गळा मार्किंगसुद्धा आपल्याला व्यवस्थित गोलाकार करून घ्यायचं आहे. तर अर्धा ते पाऊण इंचावर आपल्याला गळ्याची मार्किंग द्यायची आहे आणि बरोबर त्याला व्यवस्थित असं फिनिशिंगने कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करण्याच्या अगोदर जितकं मी गळ्याला गोल मार्किंग केलेलं होतं त्याच पद्धतीने मी त्याच्यावर स्टिचिंग टाकणार आहे आणि स्टिचिंग टाकल्यानंतर पूर्ण गळा हा फिनिशिंगने कट करून घेणार आहे. तर हा व्हिडिओ बघा, इतकं छान तयार झालेला आहे की तुम्हाला अगदी परफेक्ट अशा सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार. योगपट्टीसुद्धा अगदी तंतोतंत एकमेकांसमोर आलेल्या आहेत. तर बघू शकता हा गळ्याचा आकारसुद्धा पूर्ण फिनिशिंगने तयार झाल्यानंतर खूप असा गोल आकार तयार झालेला आहे गळ्याचा आकारसुद्धा. त्याला तुम्ही पट्टी किंवा पायपिंग हे सुद्धा लावू शकणार आहात. तर तुम्हाला हे ब्लाऊज पूर्ण फिनिश झाल्यानंतर तर आपण याची व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. फ्रीच्या शिवण क्लासमध्ये तो व्हिडिओ राहणार आहे की पायपिंग कशी लावायची आणि पायपिंगची प्रॅक्टिस कशी करायची. तर या पद्धतीने आपण पाहणार आहोत. तर बघू शकता आपलं गळा अगदी सुंदर असा तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. आणि खरंच व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. या गोष्टी अशा काही गोष्टी असतात ते इतक्या वेळ बोलून वगैरे समजवणं म्हणजे खूपच हे अवघड असतं. तर तुम्ही प्लीज व्हिडिओ स्किप न करता पहा. नक्की तुम्हाला शेवटपर्यंत सगळा व्हिडिओ समजणार आहे. तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट करा. परत बोलण्याचं एकच कारण आहे की तुम्ही फक्त व्हिडिओ बघता आणि त्याला शेअर करत नाही, लाईक्स करत नाही आणि सबस्क्राईबसुद्धा करत नाही. तर व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलेले असतात आणि खास म्हणजे तुमच्यासाठीच बनवलेले असतात. तर शिवायला काहीच वेळ लागत नाही. शिवून ब्लाऊज हे फक्त 1 तासात तयार होतं. पण तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजवणं हे माझं उद्देश आहे. चला तर भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.